मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। परभणीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली जी आहे त्या ठिकाणी निघणार आहे आणि आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांच्या येण्यापूर्वी कार्यकर्ते जे ते जमायला सुरुवात झालेली आहे। परभणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मनोज जरांगे पाटील यांचा हिंगोलीतील जो कालचा पहिला दिवस होता त्यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग जो आहे तो रॅलीला मिळालेला होता। त्यानंतर आज परभणीमध्ये या ठिकाणी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील साधारणपणे 11च्या दरम्यान परभणीमध्ये दाखल होतील। आयोजक आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, कितपत संख्या आज इथे जमू शकते मराठा बांधवांची? लाखोंची संख्या आज परभणी जिल्ह्यामध्ये एक मराठ्यांची एकवटणार आहे, कारण की आमचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील हे परभणीला मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी येत आहेत। संपूर्ण ताकद मराठ्यांची आज हिंगोलीच्या कितीतरी पटीनं चांगला समाज या ठिकाणी रस्त्यावरती गोळा होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे मुस्लिम बांधव असो बाकीचे सगळे बांधव असो त्यांनी देखील या आमच्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बऱ्याच ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था मुस्लिम बांधवांनी केलेली आहे। दादांच्या स्वागताची त्यांच्याकडून सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। 1 लाख ते 2 लाख पाण्याच्या बॉटल या ठिकाणी आम्ही याची देखील व्यवस्था केलेली आहे। संपूर्ण आतिषबाजीनं परिसर दणानून जाईल। मोठे मोठे हार असतील, क्रेनना हार असतील, फुलाची उधळण असेल, आमचा राजा येतोय, त्यामुळं आम्ही सगळेजण अतिशय सक्रिय आणि तयारीनं दादांची वाट पाहतो या ठिकाणी। काल मनोज जरांगे पाटील भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले भाषणादरम्यान की मला एकटं पडू देऊ नका। कशा पद्धतीने मराठा समाज त्यांच्या पाठीशी असणार आहे काय? दादांना आम्हाला या ठिकाणी नक्कीच सांगा वाटतं, संपूर्ण महाराष्ट्रातला एक ना एक मराठा समाज कोणत्याही पक्षातला असो तो तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही असं कधी समजू नका की तुम्ही एकटे आहात, तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं हा समाज झेलून धरल, याची तुम्ही काळजी करू नका। फक्त तुम्ही लढत राहा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या, समाज तुमच्या सोबत आहे। आणखी काही या ठिकाणी कार्यकर्ते काय सांगाल? खरं तर आवाहन केलेलं आहे की जर आम्हाला ओबीसीतून आरक्षण नाही मिळालं तर कोणालाही आम्ही निवडून येऊ देणार नाही किंवा पाडू, अशा पद्धतीचं घोषणा काल त्यांनी केलेल्या आहे। नक्कीच दादांनी राजकीय तर दादांचं कुठल्याही अँगलनं तयारी नाही, परंतु आम्हाला सरकारकडून खूप अपेक्षा आहेत। शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे आणि म्हणून दादांना राजकारणात यायचंच नाही। दादांचं एकच आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण रीतसर आहे। 450 वर्षापूर्वी तुकोबारायांनी सांगितलं, बरे झाले देवा कुणबी जन्मलो, नाही ते दंबेचे गेलो असतो। अर्थात कुणबी आणि मराठा एकच आहोत आणि हैदराबादचं गॅजेटसुद्धा ते सांगते, अनेक पुरावे सरकारला भेटलेले आहे आणि म्हणून दादांना राजकारणात यायचं नाही, त्याची इच्छा नाही, परंतु हे सरकार त्यांना नेहमीच हुकलाहुकली करत आहे, तारीख पे तारीख देत आहे आणि याहून मराठा समाजाचे प्रचंड रोष वाढत आहे। याचं सरकारनं जरा घेण्याची कातडी बाजूला सोडून एक आत्मीयता जपावी। अनेक विद्यार्थी आरक्षणाविना आत्महत्या करत आहेत, त्याचं सरकारनं राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा असं आमची इच्छा आहे। मुंबईला येण्याची देखील तयारी ठेवावी असं आवाहन मराठा बांधवांना काल जरांगे पाटलांनी केलेलं आहे। तयारी आहे का मुंबईला जाण्याची? आता पुन्हा एकदा फक्त आता जरांगे पाटील साहेबांचा एक शब्द म्हणजे मुंबई नाही आम्ही दिल्ली सुद्धा काबीज करू शकतो, ते मराठ्यांचा इतिहास आहे, म्हणून ती वेळ सरकारने येऊ देऊ नये त्यांच्यावर, हीच आमची इच्छा आहे। पाटलांचा एक शब्द सगळी दिल्ली हादरून टाकणार आहे। सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्र जगभरातला मराठा समाज मनोजदादा यांच्यासोबत आहे। पण पाहतोय मराठा बांधव जो आहे तो मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अमित आडेसह सागर सुरवसे, TVN मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।